स्वामी श्री चक्रधरांच्या परावाणीतून महादायसाला सांगितलेलं श्रीकृष्ण चरित्र आपण श्रवण करत आहात। महादायसाने प्रत्येक पुराणातल्या गोष्टी ऐकून स्वामींना विचारलेल्या त्यावर शंका आणि त्यावर केलेले भाष्य वाइंदेशकर पाठ या पाठाच्या निमित्ताने आपण त्यांचं मत आपण श्रवण करत आहात। आता पुढचे लीळा आपल्याला सर्वाला सुपरिचित आहे, पण आपल्या कानावर गेल्यानंतर आपल्याला त्याचा नक्कीच बोध होईल। म्हणून युधिष्ठिर दूत क्रीडे, युधिष्ठिराने दूत खेळलं आणि द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, अशी कथा आपण श्रवण करणार आहात। एकदा महादायसा विचारते स्वामींना, जी दुर्योधनाने द्रौपदीचे वस्त्र का हरण केलं? दुर्योधनाने द्रौपदीचं भर सभेमध्ये वस्त्र हरण करण्याचे काय कारण? तेव्हा स्वामी म्हणतात, बाई, राजसू यज्ञ च्या निमित्ताने दुर्योधन इंद्रप्रस्थाला आलेला होता। पांडवांनी राजसू यज्ञ केला, आपण कालच ऐकलं, आणि त्यामध्ये दुर्योधनाचा द्रौपदीने उपहास केला। द्रौपदीने दुर्योधनाची कुचेष्टा केली, जेणेकरून दुर्योधनाचा अपमान झाला। तिथं द्रौपदी हसली आणि त्या द्वेषाने त्या देशाच्या प्रती दुर्योधनाने द्रौपदीचं वस्त्रहरण केलं। महादायसा म्हणते, ती कथा आम्हाला सविस्तर सांगा। सुरुवात केली सांगायला। इंद्रप्रस्थामध्ये राज्य करत असलेला युधिष्ठिर अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, त्या अभिमन्यूला बळीभद्राची मुलगी जिचं नाव वच्छला होतं, असं वच्छला मागण्यासाठी सहदेव श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या द्वारकेच्या दरबारात गेलेला। सहदेव श्रीकृष्ण चक्रवर्तीला विनंती करतो आहे की बळभद्राची जी मुलगी आहे, जिचं नाव आहे वच्छला, ती कन्या अभिमन्यूला तुम्ही द्यावी। श्रीकृष्ण चक्रवर्तीने हो म्हटलं। अभिमन्यूला 2 पत्नी आहेत, पहिलीचं नाव वच्छला आहे, दुसरीचं येईल, आणि या माध्यमातून वाद निश्चय झाला, म्हणजे विवाह पक्का झाला। सहदेव आपल्या इंद्रप्रस्थाला परत आला। एक महिन्यानंतर दुर्योधन पांडवाला बोलवायचा निरोप पाठवला, खूप आदर केला। दुर्योधनाचा अंतकरणातला कावा हा निव्वळ
त्याचा झालेला जो अपमान त्याचा बदला त्याला घ्यायचा. त्या माध्यमातून त्यांनी पाची पांडवाला आपल्या हस्तिनापुराला बोलवलं, आदर सत्कार केला आणि हा सर्व डाव दुर्योधनाचा मामा शकुनी मामा, या शकुनी मामानी ते कपट रूपी फाशे तयार केले. युधिष्ठिर आणि दुर्योधन त्या महालामध्ये बसलेले आहेत आणि दुर्योधन म्हणतो, अरे आपण बऱ्याच दिवसापासून भेट झाली, आता आपण जू खेळू. युधिष्ठिर स्वभावाने तुम्हाला माहित आहे की धर्मवान होता, काही मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही. कधी श्रीकृष्ण चक्रवर्तीला एका शब्दाने सुद्धा यावेळेस त्यांनी विचारलेलं नाही, हो म्हणून दिलं. आणि दुर्योधन आणि युधिष्ठिर जो खेळायला लागलेले, पहिला डाव पासा पडला, त्याच्यामध्ये युधिष्ठिर राज्य हरला. पहिल्या याच्यामध्ये राज्य हरला. दुसरा डाव लावला, कारण जूचं व्यसनच असं आहे, तो धर्मवान असो अधर्मवान असो, सप्त व्यसनच असं आहे, ज्याच्यामध्ये माणूस धर्मवान असो का अधर्मवान असो त्याच्यामध्ये गुंतला की त्या स्वार्थामध्ये बळकावून जातो आणि कोणत्या तरी अधोगतीला चालला जातो. या चरित्राच्या माध्यमातून आदर्श दिलेला. युधिष्ठिर धर्मवान आहे, परंतु पहा एकदा व्यसनाच्या आहारी गेला आणि आहारी गेल्यानंतर किती मोठा आहारी गेला की लोक कल्पना करू शकणार नाही. दुसरा डाव त्यांनी सत्याचा लावला. युधिष्ठिर हमेशा सत्य बोलायचा, तोही हरला. तिसरा डाव लावला चौघे बंधूचा, त्याला 4 भाऊ होते, त्याचा लावला, तोही हरला. शेवटी 5वा डाव द्रौपदीचा लावला, द्रौपदी बी हरला. 6वा डाव 12 वर्ष वनवास तुम्हाला अंगीकार करावा लागेल याचा लावला, तोही हरला. 7वा डाव, 7 डाव हरलेला आहे. हा युधिष्ठिर त्या जुआमध्ये 7 डाव हरलेला आहे. 7वा डाव नष्टचर्य 1 वर्ष, म्हणजे तुम्ही 12 वर्ष वनवास जर हरल्यानंतर 1 वर्ष तुम्हाला अज्ञातवास भोगावं लागेल, असा तोही त्याच्यामध्ये हरला. द्रौपदी हरली. दुर्योधनाला आनंद झाला. गगनात मावेना दुःशासनाला ऑर्डर केली, द्रौपदी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणून भर सभेत आणावी. रागावून दुःशासनाला ऑर्डर दिलेली आहे. दुर्योधनाने बोलवलं, ओढून आणलं. हिरा गा, हिरा इथे वस्त्र, इथं वस्त्र हनन करा. या भर सभेत वस्त्र हरण करायला सुरुवात केलेली. युधिष्ठिर खाली मान घालती आहे. द्रौपदीने पहिल्यांदा युधिष्ठिराची वास पाहिली, खाली मान घातली. दुसऱ्यांदा 4 भावाची कडे पाहिलं, त्यांनी खाली मान घातली. विदुराची वास पाहिली, त्यांनी खाली मान घातली. कृपाचार्याची, द्रोणाचार्याची सुद्धा वास पाहिली, त्यांनी सुद्धा खाली पाहिलं. शेवटी राहिला भीष्म. भीष्माकडे पाहायला गेलं. भीष्म राज्याचा रक्षक होता. ज्या खुर्चीवर जो राजा बसलाय त्याचा रक्षण करावं असं भीष्मानी शपथ घेतलेली होती. काही करू शकला नाही. मग आता काय करावं, पर्याय हरला. द्रौपदीने सुद्धा पहिल्यांदा ईश्वराचं चिंतन करायला पाहिजे, तिच्या भावाचं चिंतन करायला पाहिजे होतं. दृष्टपर ईश्वर असतील, दृष्टपर भावाचं चिंतन करायला पाहिजे होतं.
परंतु आपत्ती आल्यानंतर संसारातला माणूस इतका विचित्र आहे, आधी सर्व प्रयत्न करतो आणि सर्व प्रयत्न असफल झाल्यावर कुठे येतो? मंदिरात येतो. 5000 वर्षापासून हेच चालू आहे. द्रौपदीने सुद्धा तेच केलं. शेवटी नंतर श्रीकृष्ण चक्रवर्तीचं चिंतन केलं. जर सुरुवातीलाच केलं असतं तर एकाही वस्त्राला धक्का लागलेला नसता, परंतु नंतर चिंतन केलं. श्रीकृष्ण चक्रवर्तीने सुदर्शन सोडलं, द्रौपदीच्या पाठी उभे राहिले अदृश्य रूपाने. भीष्मानी पाहिलं. भीष्म दुर्योधनाला म्हणतो, अरे मूर्ख हो, तुम्ही काय लावलं हे? सिंहाची श्री जम्बुकावरी पडी होय, तैशी द्रौपदी तुम्हावर पडी झाली. कशी कथा झाली म्हणे? सिंहाची पत्नी जर जंबुकाने तिच्यावर धडक मारली, जंबुक म्हणजे कोणाला म्हणता? नाही माहित? जंबुकाख्य नगरी करी भिक्षा, आरतीत सुद्धा आलेला आहे. जंबुक म्हणजे कोल्हा. जंबुक कशाला म्हणतात? कोल्हा. जर सिंहणीवर, सिंहाच्या पत्नीवर कोल्हा उडी मारू शकेल का? तशी तुमची गत झाली. द्रौपदीवर तुम्ही अशा प्रकारचा आघात करताय, हे कोल्ह्यासारखी गत झाली. अरे तिचा पाठीराखा श्रीकृष्ण चक्रवर्ती आहे, असं भीष्मानी त्यांना दटवून सांगितलं. आणि अन्यथा पहा, तुम्ही जर द्रौपदीला सोडलं नाही तर मला गंगेची शपथ आहे. भीष्म हे कुठला म्हणजे असा जर तुम्ही अट्टहास केला, त्या द्रौपदीला धक्काही लावला आता इथून पुढं, तर मला गंगेची शपथ आहे, तुम्हाला तिथंच काय करून टाका, शिर वळून मोकळं करत. दुर्योधन घाबरला, कारण शेवटी भीष्म होता आणि दुर्योधनाने द्रौपदीला सोडवलं. द्रौपदी भीष्माला, द्रोणाला म्हणते, युधिष्ठिराने राज्य हरवलं पण मला हरवलं नाही. त्यांनी डावावर जरी लावलेलं असलं मला हरवलं नाही. त्याची एकट्याची पत्नी नाही मी. द्रौपदी म्हणते मी एकट्या युधिष्ठिराची पत्नी नाही. किती जणांची होती? 5 जणांची होती. म्हणून त्यांनी हे मागं घ्यावं. मी आता फासे टाकते. द्रौपदी म्हणते आता मी फासे टाकते, तू माझ्याशी खेळ. आणि द्रौपदीने फाशी टाकायला सुरुवात केलेली आहे. पहिल्या फाशामध्ये दुर्योधन हरला. द्रौपदी स्वतःला मोकळं करून घेतलं पहिल्या फाशामध्ये. माझा तुझा काही अर्थार्थी संबंध. दुसरा फासा टाकला. तोही द्रौपदीने जिंकला. त्याच्यामध्ये पांडवाला मोकळं केलं. 5 पांडव त्या याच्यातून मोकळे झाले. आता हे नवीन आहे. आतापर्यंत आपल्याला लीळा ऐकली असेल, परंतु वाइंदेशकर पाठात काही नवम तर मधुरम तथा. द्रौपदीने फासा टाकला असं कधी तुम्ही कथा ऐकली नसेल, पण याच्यामध्ये सांगितलेलं आहे की द्रौपदीने 2दा 2 फाशामध्ये जिंकली. ते फासे तिच्याच बाजूने पडले. तिसरा फासा टाकणार तेव्हा शकुनी बदमाश, शकुनीने काय केलं? कपट केलं आणि तिसरा फाशामध्ये ती हरली. म्हणजे वनवासात जावं असं ठरवलं. मात्र द्रौपदीने स्वतःही मोकळी झाली आणि कोणाला मोकळं केलं? पांडवालाही मोकळं केलं. फक्त आता वनवास शिल्लक राहिला. परंतु असं हे करत असताना द्रौपदीने जेव्हा वस्त्रहरण करतायत तेव्हा द्रौपदीने त्याला शाप दिलेला आहे. दुर्योधनाला या ठिकाणी शाप दिलेला. आतापर्यंत तुम्ही प्रत्येक ठिकाणी शापच ऐकत आले का नाही? प्रत्येक ऋषीने कोणाला शाप दिला, पण त्याच्या उलट तुम्ही ऐकलं की
की प्रत्येकाने काय केलं, उत्शाप मागितला आहे का नाही. पण इथं दुर्योधनाला शाप दिलेला आहे द्रौपदीने की भीमाची गदा तुझ्या मांडीवर बसेल आणि तुला नष्ट करेल. परंतु या ठिकाणी दुर्योधनाने उत्शाप मागितलेला. प्रत्येका ठिकाणी प्रत्येकाला पश्चाताप आलेला आहे. शाप दिल्यानंतर प्रत्येकाने उत्शाप मागितलेला आहे. पण जो दृष्ट चारित्र्य राहतो, दृष्ट मार्गाचा राहतो, ज्याची प्रतिकारता ईश्वरापर्यंत जाणार आहे, असा असलेला दुर्योधनाने उत्शाप नाही मागितलेला. इथं त्यांनी त्याचं नक्कीचपणे काय झालं तुम्हाला माहिती आहे, पुढे त्याचं हरण झालं. अशा माध्यमातून श्रीकृष्ण चक्रवर्ती त्या द्रौपदीच्या पाठीशी राहिले आणि युधिष्ठिराला श्रीकृष्ण चक्रवर्ती ज्ञान देतात. अरे तुला वारलं होतं, तुला सांगितलं होतं तुम्ही जून खेळावे, तुम्ही द्युतंच मध्यंच पिशितंच वेश्या पापाय चौर्य परदार सेवा किती सप्त व्यसनानी घोरे ते घोरे नरके पचंती, असं सांगितलेलं आहे की दूत असो, मद्य असो, मांस असो, हे जर तुम्ही सेवन केलं तर तुम्हाला घोरे ते घोरे नरके पचंती, खूप मोठं नरकाला जावं लागणार. आणि मी न सांगूनही तू जू खेळला, आपण तर खेळला, आप मरे तर मरे यजमान को लेके मरे, म्हणजे भावाला सुद्धा घेऊन मारलं. अशा प्रकारचा त्या जू खेळा तुम्हाला सांगितलेलं नव्हतं. आणि सांगायचं तात्पर्य, कोणी कसाही असो, किती धर्मवान असो, आणि त्यांनी जर व्यसनाला अंगीकार केला एकदा का होईना, तर त्याची दशा युधिष्ठिरासारखी झाल्याशिवाय राहणार नाही. युधिष्ठिर तरी खूप ईश्वराच्या जवळचा होता, तरी त्याच्यावर अशा प्रकारचे कष्ट साहस होऊन वनवासात जावं लागलं. आपली गत काय होईल, आपण ते ईश्वरापासून खूप लांब आहे. म्हणून या चरित्राच्या माध्यमातून सप्त व्यसन, या सप्त व्यसनापासून दूर राहावं, नाही तर प्रत्येकाची अधगती, युधिष्ठिरासारख्याची अधगती झाली तर आपली का होणार नाही. म्हणून प्रत्येकाने या व्यसनापासून दूर राहावं असा श्रीकृष्ण चक्रवर्तींनी या माध्यमातून सल्ला दिला. आणि महादाईसाला देवानी सांगितलं की बाबा रे, धर्म जर राखायचा असला तर कोणत्याच व्यसनाच्या अधीन व्हायचं. पुढे दुर्योधन यांना त्रास द्यायचा. पांडव वनवासात गेले, पण यांनी त्रास द्यायचं धोरण सुरूच केलं. आणि प्रत्येक वेळेस श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्यांचं रक्षण केलं. महादाईसा विचारते, जिजी पांडव वनवासाला गेले, मग दुर्योधनाने काय केलं, शांत बसला असेल. पांडव आता वनवासाला गेले, दुर्योधनाच्या मनासारखं झालं, शांत बसला असेल. गोसाई म्हणतात, बाई पांडव तर वनवासाला गेले, पण त्यांनी शांत बसला नाही. तो आपल्या पुत्रालागी, काय नाव आहे दुर्योधनाच्या पुत्राचं, गेलं माग. तुमच्या मुलाचं नाव काय आहे ते तरी सांगा, जाऊ दे. होता का पण मुलगा दुर्योधनाला? होता. दुर्योधनाच्या मुलाचं नाव आहे लक्ष्मण. या लक्ष्मणा कारणे बलिभद्राजवळ तो गेला आणि तुमची मुलगी मला द्यावी, जिचं नाव वत्सला आहे. कोण मागायला आलते? सहदेव मागायला आलते. कोणासाठी? अभिमन्यूसाठी. तोच पराक्रम त्यांनी परत केला की माझ्या मुलाला तुमची मुलगी द्यावी. सर्व सहपरिवार गेला. आणि हे जात असताना सुभद्रेने पाहिलं. सुभद्रा श्रीकृष्णाची बहीण, बळीभद्राची बहीण अशी असलेली सुभद्रा तिने पाहिलं, ऐकलं, अरे हा सर्व सहपरिवार सोबत
आपल्या भावाच्या मुलीला मागण्यासाठी जात आहे. कोणत्या बहिणीला वाटेल की आपल्या भावाची मुलगी एखाद्या दुर्योधनाच्या घरी द्यावी, वाईट माणसाच्या घरी द्यावी? कोणालाच वाटत नाही. त्या सुभद्राने ऐकलं आणि तिला सुभद्रेला क्रोध आला. क्रोध आल्यानंतर तिने काय केलं, विदुराचा रथ मागून घेतला. आपण स्वतः स्वार्थी झाली. सुभद्रेने रथ चालवलेला आहे आणि त्या ठिकाणी सुभद्रेला सर्व वृत्तांत सांगितलेला आहे. सुभद्रा जंगलामध्ये चालली, रस्ता विसरता काय झालं, एका राक्षसाच्या जवळ आली. तो म्हणजे घटोत्कच. त्या घटोत्कच जवळ आली. आता घटोत्कचाची आई, तिचं नाव होतं हिडिंबा. त्या हिडिंब्याची आणि सुभद्रेची ओळख होती. ओळख असल्यामुळं काय झालं, ते एकत्र झाले आणि म्हणे काय तुला आपत्ती आहे? ते म्हणे असं आहे की माझ्या भावाच्या मुलीला तो दुर्योधनाला घेऊन जात आहे, तो तिला मागायला चाललेला आहे, ते नाही व्हायला पाहिजे. घटोत्कच म्हणतो काही हरकत नाही. घटोत्कच कोणाचा मुलगा? भीमाचा. हिडिंबा भीमाच्या पत्नीचं नाव आणि हिडिंबा तिचा मालक. दोन वेगवेगळ्या हिडिंबा अशा प्रकारचा पुरुष आणि स्त्री. त्याच्यामध्ये स्त्री असलेली तिचा मुलगा घटोत्कच, त्याला सांगितलं गेलं. त्यांनी काय केलं, ते पाहिलं आणि त्या वत्सलेला वरच्यावरच पळून आणलं. कोणाला माहीतच नाही. वत्सलेला पळून आणलं आणि श्रीकृष्ण चक्रवर्तींनी अभिमन्यूचं आणि वत्सलेचं काय केलं, लग्न लावलं. इकडे महाराईसा विचारते, जीजी पांडव तर वनवासात गेले. सुभद्रा गेलेली नव्हती वनवासात, अभिमन्यू गेलेला नव्हता वनवासात. पांडव वनवासात गेले, गोसाई म्हणतात बाई गेले. मग तिथेही तो गप्प बसला नाही. कोण? दुर्योधन. प्रत्येक कार्यात दुर्योधनाला अपयश आलेलं आहे. एकाही कार्यात यश आलेलं नाही. तरीही जेव्हा माणसाची बुद्धी कुमार्गाला जाते ना, तेव्हा इतकी जाते की त्याच्या दृष्टीसमोर एकच ध्येय राहतं की आपलं वाटोळं झालंच पाहिजे. हाताने वाटोळं करून घेतो. त्या माध्यमातून हा दुर्योधन. आणि दुर्योधनाने काय केलं की आता काय करावं म्हणून युधिष्ठिराला प्रश्न पडला की युधिष्ठिर म्हणतो सहस्र भोजन. युधिष्ठिराला खूप चांगलं खाण्याची सवय होती. आता वनवासात गेल्यावर चांगलं भेटणार नाही म्हणून श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सूर्याकडून त्याला एक ताट मागवलेलं होतं. त्या ताटामध्ये दिवसभर जे पाहिजे ते अन्न द्यायचं. मात्र संध्याकाळ झाली की सकाळपर्यंत सूर्य निघेपर्यंत ते ताट अन्न देत नव्हतं. अशा माध्यमातून त्यांचा उदरनिर्वाह वनवासात चालला. हे समजलं दुर्योधनाला आणि दुर्योधन म्हणतो यांचं आपण सत्वहरण करू. तुम्हाला माहित आहे, एकदा जरी आपण काही खाल्लं की परत ते खाण्याची इच्छा होते. याच्यामधून एकदा सप्त्याचं खाल्लं की जितके सप्ते चालतील पुढं तितक्या सप्त्याचा आनंदाने खाण्याची इच्छा होईल. ते काही योग देतील आणि तशी बुद्धीच होईल. हे एक दुर्वासाचं उदाहरण दिलेलं आहे. दुर्वासाला श्रीकृष्ण आपल्या दुर्योधनाने घरी बोलावलं. खूप मोठा आदर सत्कार केला. 88 सहस्र ऋषी सगळं खूप चांगलं खाऊ घातलं. परंतु अन्नामध्ये दोष आहे. सर्व दोष अन्नामध्ये आहे. राजसता, तामसता, सात्विकता अशा माध्यमातून क्रियापाकामध्ये सांगितलेल्या क्रिया त्या अन्नामध्ये कोणत्याही ज्या पद्धतीचं अन्न असतं त्या पद्धतीचा अन्न खाल्ल्यानंतर मनावर तो परिणाम होतो. नेमका दुर्वासाने ते खाल्लं आणि त्याच्या चांगला असलेला दुर्वास त्याच्या मनावर परिणाम झाला त्या अन्नाचा. आणि तो दुर्योधन काय म्हणतो त्या दुर्वास ऋषीला, अरे तुम्ही जा रात्री आणि त्या पांडवाकडे जाऊन त्यांना म्हणा मला भूक लागली जेवायला द्या.
काही विचार केला नाही दुर्वासाने, कारण ते अन्न खाल्लं की बरोबर ते परिणाम जाणवतात. काहीच होत नाही. लोक म्हणतात खाल्ल्यावर काय होतं, काहीच होत नाही, कोणालाच काय होत नाही. फक्त काय होतं, ईश्वर धर्मावरती हळूहळू बुद्धी जाऊन काय होतं, नष्ट होतं. मग साधनवंतावरही बुद्धी राहत नाही. आणि असं करता करता तू कोण आणि मी कोण, मग पवत्याला जीव अष्टमी, असं करता करता पवत बी जातं, अष्टमी बी जाते, काहीच होत नाही. हा सर्व अन्नाचा परिणाम आहे. आणि ह्या दुर्वास ऋषीला भोगावा लागला. दुर्वास ऋषी त्याच्या घरी एकदाच जेवले. आपण किती वेळा जेवतो, जेवढ्या वेळेस सप्ते होते, प्रतिष्ठेसाठी का होईना, कशासाठी का होईना खातो, काहीच फरक पडत नाही. आपण धर्मावर आचरण करतो आहे. तुम्ही कोणाच्या सुखात सामील व्हा, दुःखात सामील व्हा, जिथं त्यांच्यावर काही आपत्ती आली त्याच्यात, परंतु जे आपल्या देवानी नाही सांगितलं ते येथो निवारिले. असं नाही की आपण समजून घ्या जेवायला गेलोच नाही तर आपले त्यांचे संबंध खराब होतील, ही कल्पना चुकीची आहे. त्यांच्या प्रत्येक दुःखात सुखात तुम्ही सहभागी होऊ शकता, त्यांच्या शुभकार्यात सहभागी व्हा. पण जी गोष्ट आपल्या देवाने नाहीच सांगितली ती जर एकदाही खाल्ली तर मनाला इतकी मोठी ही होऊन जाते की या दुर्वासासारखी स्थिती होते. आणि दुर्वास त्या ठिकाणून तिथं गेला आणि त्या ठिकाणी ऋषींना, ऋषी लोक म्हणतात की भोजन द्या आम्हाला. मोठा प्रश्न पडला. चिंता पडली, रात्रीच्या वेळेस काय करावं. श्रीकृष्ण चक्रवर्तीचं चिंतन केलं. श्रीकृष्ण चक्रवर्ती आले. आल्यानंतर सर्व कथा सांगितली. काय हरकत नाही म्हणे, तुम्ही काही हे करू नका. आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीने ते आंघोळीला गेले असताना तिथंच एकदम त्यांचे मन काय झाले, अंतःकरणात तृप्तायमान झाले. इकडे स्वयंपाकही करून ठेवला, त्यांना घासभर खाण्याची सुद्धा इच्छा नाही. आणि पांडव गेले. जेव्हा जेव्हा म्हणे तेवढे नाही, आम्हाला नाही नाही तुमच्यासाठीच स्वयंपाक केलेला. तेव्हा त्या दुर्वास ऋषीला पश्चाताप आला की मला झालं काय आहे, असं का झालं. माझ्या मनावर इतका वाईट परिणाम की पांडव हे सत्यवादी असताना सुद्धा, मला माहित असताना सुद्धा मी त्यांचं सत्वहरण का करायला गेलो. एकदाच खाल्लेलं अन्न त्याने विचार केला की आपल्याला ह्या मनावर का परिणाम का झाला. आणि तेव्हा त्याने विचार केला की आपण दुर्योधनाचं अन्न खाल्लं, त्या अन्नाच्या माध्यमातून आपली बुद्धी फिरली. हे एकदा खाल्लं तर अशा धर्मवान लोकाला आपण नष्ट करायचा प्रयत्न केला. दररोज जर खाल्लं तर किती लोकांचा आपण धर्म नष्ट करू. अशा माध्यमातून त्या ठिकाणी पांडवाचं सत्व आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीने हरण केलं. भोजन त्या ठिकाणी त्या ऋषींचा दर्प हरण केला. असं ऐकून दुर्योधनाचं आणि राग बळकावला. त्याने काय केलं, जयद्रथ पाठवला. आता जयद्रथ पाठवला, त्या द्रौपदीला त्यांनी उचलून नेलं. काय करायचं, यांना त्रास द्यायचा ना, द्रौपदीला उचलून नेलं. पण उचलून नेतात श्रीकृष्ण चक्रवर्ती पाठीशी आहे. त्याला काय वाटायचं, त्याने उचललं, फिरायचा आणि त्याच ठिकाणी यायचा. फिरायचा जसं आपल्याला एखाद्या वेळेस भास होतो आणि आपण फिरून फिरून कुठे येतो, तिथं येतो. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्तीने त्याला भ्रमिष्ट करून टाकलं. तो जायचा, फिरायचा आणि परत त्या गुंफेजवळ यायचा. जायचा. पाची पांडव घरी नाही आहे, हा एकट्याने त्या स्त्रीवर अन्याय केलेला फिरतो आणि परत त्याच ठिकाणी येतोय. अशा वेळेस काय झालं, नेमके पांडव आले आणि पांडव आल्यानंतर अर्जुनाने ते पाहिलं. त्या ठिकाणी जयद्रथाची विटंबना केली आणि विटंबना करून त्याला त्या ठिकाणी पाठवून दिलं. अशा माध्यमातून द्रौपदीचं त्या ठिकाणी परत रक्षण केलं. सांगायचं तात्पर्य, अशी पद्धत असताना सुद्धा काय झालं की प्रत्येक ठिकाणी मग काय झालं, दुर्योधन आणि एकदा समाधान होत नाही. एकदा एक माणूस जर अधचालीला लागला की तो इतका अधचालीला जातो की त्याचा विचार कोणीच करू शकत नाही. तो दुर्योधन त्याप्रमाणे त्यांनी कर्णाचा बोलवलं, कर्णाचा मंत्र पांडवावर घातला
आणि पांडवावर घातल्यानंतर काय झालं, गंधर्वानी धरला आणि गंधर्वानी धरला तर त्या युधिष्ठिराला न धरता दुर्योधनाला धरलं. गंधर्व देवतेनी दुर्योधनाला धरलं, उलट झालं. आता दुर्योधन पकडला गेला. हे पाहिलं शकुनीने की आता हा गंधर्व देवता या दुर्योधनाला त्रास दे, पांडवाला त्रास देण्याच्या निमित्ताने दुर्योधनाने केलेलं कृत्य, त्याच्यामध्ये कोण फसलं, दुर्योधनच फसला. आणि त्या गंधर्वाला धरल्यानंतर त्या शकुनीने पाहिलं आणि शकुनी म्हणतो आता काही खरं नाही, आपला जो भाचा आहे तो मेल्याशिवाय राहणार नाही. त्या शकुनीने चाल केली. काय चाल केली, युधिष्ठिराजवळ गेला. आता युधिष्ठिर म्हणजे युधिष्ठिरच. त्याला जगात जर विचारलं की या जगात वाईट किती लोक आहेत, तो काय सांगायचा, एक बी वाईट नाही. दुर्योधनाला जर विचारलं या जगात किती चांगले आहे, तो काय म्हणायचा, एकही चांगले नाही. असा युधिष्ठिर, या युधिष्ठिराजवळ तो शकुनी गेला आणि शकुनी म्हणला, काय म्हणतो, अरे अरे तुझ्या भाऊला त्या गंधर्वानी धरलं, ते तू मारून टाकतील तुझ्या भाऊला. याला भावाचा पुळका आला. कोणाला, युधिष्ठिराला. काही गरज नव्हती पण याच्या भावना, आणि युधिष्ठिराला भावाचा पुळका आल्यामुळं काय केलं, तो युधिष्ठिर त्या ठिकाणी गेला आणि त्यांच्याशी युद्ध केलं गंधर्वाशी आणि त्या ठिकाणी दुर्योधनाला मोकळं केलं. दुर्योधन घरी निघून. परंतु तुम्हाला माहित आहे, इतके चांगले उपकार करू नये. एखाद्या सापाने जर आपण दूध पाजलं तर साप आपल्याला देणार काय देणार, विषच देणार. कारण त्याच्याजवळ जे आहे तेच तो देणार. आणि या दुर्योधनाला इतकं वाचवून सुद्धा काय केलं, अशा प्रकारचं हे झालं. मग आपला हा अर्जुन आहे, अर्जुन जातोय. त्याने आपल्या अष्टतीर्थ नमस्काराच्या निमित्ताने जातोय. हे सर्व वनवासात असलेल्यांची कथा आहे. आणि त्या कथेमध्ये हा अर्जुन अनेक युद्ध दैत्यांना मारून टाकल्यानंतर एकदा त्याला असं वाटलं की आपण आता भीष्माचा आणि द्रोणाचा युद्धामध्ये पराभव आपल्याला करायचा आहे, अशी भावना अर्जुनाने केली. आणि अर्जुनाने इंद्राची भक्ती केली. इंद्र प्रसन्न झाला. इंद्र म्हणे, माग तुला काय पाहिजे, म्हणे मला अशी काही विद्या द्या, असं काही बाण द्या की भीष्म आणि द्रोण माझ्याकडून मेले पाहिजे. ते म्हणे माझ्याजवळ हे नाही, तू महादेवाचं तप कर. महादेवाचं तप केलं अर्जुनाने आणि महादेव प्रसन्न झाला. आणि प्रसन्न झाल्यानंतर त्याला 2 शस्त्र दिले. महादेवाने 2 शस्त्र दिले. एक आहे अंबपात आणि एक आहे पशुपात. असे 2 शस्त्र त्या महादेवाने दिले की हे तुझा ऐन वेळेला त्या दोघांच्या मरणाला कामा येतील. अशा प्रकारचं त्यांना त्याला प्रसन्न आले. ते शस्त्र घेऊन तो आल्यानंतर युधिष्ठिराचं दर्शन झालं. युधिष्ठिराला भेटला आणि युधिष्ठिराला भेटल्यानंतर भीमसेन काय झालं, वनफळा लागी. वनफळ म्हणजे कंदमुळे जे म्हणतात. पांडव वनवासात होते, काय खायचं, कंदमुळं खायचे. म्हणून दररोज 4 भाऊ तिथं थांबले. भीम वनामध्ये गेला कंदमुळे जमा करण्यासाठी गेला. क्रिमीर नावाचा राक्षस हिडिंबाच्या याच्यामध्ये शरीरात प्रवेश केला आणि प्रवेश करून तो त्या 4 भावाच्या ठिकाणी आला. 4 भावाच्या ठिकाणी आला आणि या ब्राह्मणाचं रूप धरलं आणि या चौघाला उचलून दिलं. चौघ कोण, युधिष्ठिर, अर्जुन, नकुल आणि सहदेव. राहिला कोण, फक्त भीम. भीम कंदमुळे घेऊन आला. द्रौपदीला विचारतो आपले 4 भाऊ कुठे गेले. एक ब्राह्मण आलता म्हणे, त्यांना घेऊन गेले. याला वाटलं ही आपत्ती आपल्यावर आलेली आहे. तो भीम वनामध्ये शोधायला गेला. भाऊ इकडे पाय तिकडे पाय कुठेही वनामध्ये त्याला सापडना. मग काय करावं असं करता तो
हिडिंबा म्हणजे त्याची पत्नी आणि घटोत्कच हे दोघं भेटले आणि दोघं भेटल्यानंतर त्यांना समजलं की क्रिमीर राक्षसाने आमच्या भावाला कुठंतरी लपवलं आहे. आणि मग त्यांनी काय केलं, क्रिमीर राक्षसाने असा नियम केला की आपल्याला या 4 भावाचं काय करायचं, बळी द्यायचा आहे. म्हणून महेश्वराचं देऊळ होतं, त्या महेश्वराच्या देवळामध्ये या 4घांना आणायचं आणि तिथं काय करायचं, त्या देवतेच्या समोर बळी द्यायचा असं या क्रिमीर राक्षसाने ठरवलं. भीमाला समजलं. भीम त्या ठिकाणी गेला, घटोत्कचाला म्हणतो तू बाहेर थांब. हा मध्ये गेला आणि ती जी देवता होती ना महेश्वर, तिला खाली दाबून टाकलं. आपण देवता होऊन बसला. भीम हा देवता होऊन बसला आणि देवता होऊन बसल्यानंतर त्या हिडिंब राक्षसाने खूप प्रकारचे दूध तूप हे त्या याच्यावर टाकलं. सर्व भीमाने काय केलं, फस्त केलं, खाऊन घेतलं. याला वाटलं की जसं काही हा अशा प्रकारचा हवनच करतो. जितकं द्यायचं तितकं भीमाने खाऊन घेतल्यानंतर त्या क्रिमीराला काय झालं की त्या युधिष्ठिर वगैरे त्यांच्यावर तो चालून जाणार, तेवढ्यात भीमाने त्याच्यावर आघात केला आणि आघात केल्यानंतर त्या क्रिमीर राक्षसाला मारलं. हिडिंबा राक्षसाचा वध केला आणि घटोत्कचाने बाकीचे राक्षस खतम केले. पांडवांना त्या ठिकाणी काय केलं, वाचवलं. अशी लय चरित्र आपल्या पांडवांच्या 12 वर्षाच्या काळामध्ये आपण श्रवण करताय. शेवटी 12 वर्ष संपले. 12 वर्ष संपले, मग काय राहिला, 1 वर्षाचा अज्ञातवास. अज्ञातवास काय, त्याच राज्यामध्ये राहायचं आणि तुम्ही पांडव आहे असे कोणाला ओळखू आले नाही पाहिजे. मग विराट राजाच्या घरी अनेक रूप धरले आहे का नाही. भीम स्वयंपाकी झाला, बृहन्नळा झाली अर्जुन, अशा प्रकारच्या रूप धरून त्या ठिकाणी राहिले. द्रौपदी सैरंद्री झाली, दासी झाली. आता द्रौपदी सैरंद्री दासी असताना काय झालं, त्या विराट राजाचा साला, त्याचं नाव काय होतं माहित आहे? नाही, ते बी माहित नाही. विराट राजाच्या पत्नीचं नाव काय होतं? महाभारत सगळ्यांनी पाहिलं, हे गोष्टी आल्या महाभारतात. विराट राजाच्या पत्नीचं नाव सुदेशना आणि विराट राजाच्या साल्याचं नाव किचक. काय होतं? किचक होतं. आणि या किचकाची द्रौपदीवर नजर पडली. तुम्हाला माहित आहे किचक वध केला कोणी केला? तुम्ही? कोणी केला? भीमाने केला आहे का नाही. आणि त्या किचकाची नजर पडल्यानंतर त्या द्रौपदीच्या लक्षात आलं की द्रौपदीने भीमाला जाऊन सांगितलं की हा असा असा वाईट नजरेने माझ्याकडं पाहता. म्हणजे सांगायचं तात्पर्य, एवढा मोठा वनवास, एवढे मोठे संकट, एवढे मोठे दुःख परमेश्वराचे असून सुद्धा का आले? का आले? का आले? एवढा वनवास भोगावा लागला. वनवास का असेना, त्याच्यात नाना प्रकारचे दुःख आले. 1 वर्ष अज्ञातवास, त्याच्यामध्ये नाना प्रकारचे दुःख आले. का आले? अहो द्यूत खेळला मन. कशा करता आले? आम्हाला म्हणा व्यसनाची सोय, आम्ही कसं काय बोलू, आम्हाला तर उद्या तिथंच जावं लागणार. व्यसन हे सर्वात वाईट. एका व्यसनात श्रीकृष्ण चक्रवर्तींनी या पांडवांना सांगितलं की बापा तुम्ही खेळू नका, आणि ते खेळल्यानंतर हा पश्चाताप त्यांना भोगावा लागतो आहे. आणि हा भोगत असताना अशा प्रकारचा किचक आला, त्या ठिकाणी आला आणि भीमाने काय केलं, स्त्रीचा वेश धरला आणि त्या किचकाला त्या ठिकाणी खतम केलं. आता विराट राजाच्या जवळ आहे असं दुर्योधन समजायला लागला की पांडव तिथं आहेत.
मग त्यांनी काय केलं, एक आपला दूत पाठवला, तिकडे जाय बुवा. 5 पांडव रूप धरून पाठवलं. तेव्हा तो राजा काय म्हणतो, भीमासारखा दिसणारा हा राक्षस म्हणे माझ्याशी कोणी कुस्ती खेळेल का. विराटाला वाटलं आपल्या इथं फक्त एकच आहे, ज्याचं नाव वल्लभ नाव होतं. काय होतं, भीमाचं नाव वल्लभ होतं. त्याला बोलवलं गेलं. बोलवल्या गेल्यानंतर भीमाने एक मुसळ हाणलं, त्याच्यात त्याला खतम करून टाकलं. हे दुर्योधनाला कळलं. काय करावं, दुर्योधन किचक गेला, हा गेला, आता काय करावं काय करावं काय करावं, अशा प्रकारचं शेवटचं दिवस संपला. जे अज्ञात वर्षाचा शेवटचा दिवस तोही संपला. आणि संपल्यानंतर अर्जुन देवानी जे हे होतं, त्या अर्जुन देवाला आपलं पूर्णपणे पांडवांनी आपलं रूप दाखवलं आणि विराट राजा पांडवाच्या चरण धरलं, पाय धरले आणि अवघं राज्य तुम्हीच सांभाळा, आम्हाला काय माहित तुम्ही पांडव आहे, तुमचं राज्य आहे तुम्हीच सांभाळा, आम्ही सांभाळत नाही. तेव्हा पांडव म्हणतात नाही, हे राज्य तुम्हालाच सांभाळावं लागेल. आणि युधिष्ठिराने ते राज्य त्यांना दिलं. आणि विराटाने आपली कन्या, जिचं नाव आहे उत्तरा, विराटाच्या मुलीचं नाव काय आहे, उत्तरा, ही उत्तरा अभिमन्यूला दिली. किती पत्न्या आल्या, 2 पत्न्या आल्या. पहिली कोणती, वत्सला, दुसरी उत्तरा. अशा 2 पत्न्या अभिमन्यूला झाल्या. युधिष्ठिर सिंहासनावर बसला आणि अशा प्रकारचं राज्य ते विराट करायला लागलं. आता संपला वनवास, संपला अज्ञातवास, संपला. आता पांडवांनी काय करायला पाहिजे होतं, तिथं जाऊन दुर्योधनाने त्यांचं राज्य त्यांना द्यायला पाहिजे होतं. हा काय झाला, नियम झाला. पण श्रीकृष्ण शिष्टाई. एक वेळ महाराज विचारते, जिजी कौरव पांडवाला इतकं व्यक्त केलं तरी श्रीकृष्ण चक्रवर्ती काही म्हणतच नव्हते, काही शिकवतच नव्हते. गोसावी म्हणतात, बाई पांडव वनवासातून आले, शिष्टाईसाठी श्रीकृष्ण चक्रवर्ती हस्तिनापूरला गेले. दुर्योधनाला म्हटलं, आगा राया, पांडव तुझे बंधू आहे, काही बी झालं तुझे भाऊ आहे, तू कशाला विरुद्ध चालतो, तू तुझ्या घरी सुखी, ते त्यांच्या घरी सुखी. आम्ही शिष्टाई करायला आलो, समझोता. शिष्टाई म्हणजे काय, समझोता करायसाठी आलेलो आहे. तुम्ही असं करा, 5 गावं यांना देऊन टाका. किती गावं मागितले, 5. बाकीचं राज्य तुम्ही सांभाळा. ते युधिष्ठिर म्हणतो, 5 गावं जरी दिले तर आम्ही घेणार नाही, आम्हाला राज्यच पाहिजे. झाला का नाही वाद. श्रीकृष्ण चक्रवर्ती शिष्टाई करताय, ते काही दुर्योधन नाही म्हणे. शेवटी दुर्योधनाला राग आला. दुर्योधनाने एक सुंदर अशा प्रकारचा हे सांगितलेलं आहे की बुवा हे असे म्हणतात का, आता मी काय म्हणतो, सुचिकाग्रेन तीक्ष्ण अनुस भेदती मेदनी तमहम प्रदक्षामी विना युद्धेन केशवा. म्हणजे दुर्योधन सुद्धा संस्कृत बोलत, त्या काळची भाषाच संस्कृत होती. त्या दुर्योधनाने संस्कृतमध्ये उत्तर दिलेला, सुचिकाग्रेन, सुईच्या नखा एवढं, तीक्ष्ण म्हणजे बारीक, सुईला जे छिद्र राहतं ते अत्यंत बारीक राहतं, ते भेदल्या जातं, तेवढी सुद्धा जमीन, तस्याम्न प्रदश्यामी, तेवढी सुद्धा जमीन मी पांडवाला देणार नाही, विना युद्धेन केशवा, युद्ध झाल्याशिवाय मी काहीच देणार. अशा प्रकारचं दुर्योधनाने श्रीकृष्ण चक्रवर्तीला सांगितलेलं आहे. दुर्योधन श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात, दुर्योधना असं करू नको, याच्यामध्ये काही सापडले नाही, रस नाही, परंतु ते काही द्यायला तयार नाही.
मग काय करावं? अर्जुन पाहिलेला आहे, सर्व हे केलेलं आहे, आणि त्या ठिकाणी देवदत्त शंख फुकलेला आहे की युद्धासाठी तयार राहत. आता युद्धाशिवाय नाही. दुर्योधनाशी शिष्टाई न मानायची. त्रिशुद्धी तीनदा श्रीकृष्ण चक्रवर्ती गेले, तीनदा शिष्टाई केली, पण दुर्योधनाने मानली नाही. त्यामुळं काय झालं, श्रीकृष्ण चक्रवर्तीला नाईलाजाने अशा माध्यमातून त्या युद्धामध्ये सामील व्हावं लागलं. कारण अध लोकांचा नाश केल्याशिवाय ऊर्ध्वाची रक्षण होत नाही. अध लोक मारल्याशिवाय जे चांगले लोक आहेत त्यांचं रक्षण होत नाही. असं श्रीकृष्ण चक्रवर्तीने खूप चांगलं करण्याचा प्रयत्न केला. परमेश्वर समदाता आहे. परमेश्वर प्रत्येकाला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करतो, परंतु जीव आपल्या अधमतीनं, अधगतीनं, अधरतीनं काय करतो, ते आपल्या अंगावर आपत्ती ओढून घेतो. त्याला परमेश्वराचा सुद्धा नाईलाज आहे. परंतु आपण काय म्हणतो, आपण जेव्हा जेव्हा आपण आपत्ती येते तेव्हा म्हणतो की सर्व हे देवानेच केलं. देव काहीच करत नाही, देवता काहीच करत नाही. आपले कर्म आपल्याला भोगवण्यासाठी आपण तत्पर राहतो, त्याला इलाज नाही. आपण तशी आपत्त्या जोडलेल्याच आहे, त्या आपत्त्या आपल्याला भोगावा लागणार आहे. महादाईसानी प्रश्न विचारला, जी शिष्टाई करायला गेले ते कशी गेले? स्वामींनी कथा सांगायला सुरुवात केली. स्वामी म्हणतात, श्रीकृष्ण चक्रवर्ती दुर्योधनाच्या घरी गेले. दुर्योधनाच्या पत्नीचं नाव होतं भानामती. दुर्योधनाच्या पत्नीचं नाव काय होतं? भानामती. तिला कळालं की आपल्या इथे श्रीकृष्ण चक्रवर्ती येणार. तिने अनेक प्रकारचे पदार्थ तयार करून ठेवले. श्रीकृष्ण चक्रवर्ती तिथं गेलेले आहेत. श्रीकृष्ण चक्रवर्ती तिथे बसलेले आहेत आणि ती भानामती म्हणते, जीजी तुमच्यासाठी आम्ही खूप प्रकारचे पदार्थ केले, परंतु श्रीकृष्ण चक्रवर्ती तिथं जेवण नाही केलं, विदुराच्या घरी गेले. त्यावेळेस त्या भानामतीला खूप वाईट वाटलेलं आहे. भानामती म्हणते, जीजी तुम्ही द्रौपदीच्या हाकेला जातात, मी ही तुमची बहीण आहे. द्रौपदी जसा श्रीकृष्ण चक्रवर्तीची सख्खी बहीण नव्हती, होती का? मानलेली बहीण होती. तशी मी तुमची बहीण आहे. तुम्ही आमच्या इथे आले नाही जेवायला, तेव्हा त्यावेळेस श्रीकृष्ण चक्रवर्तीने सांगितलेलं, भोजनम की पृच्छशी राजा आदरम किम न पृच्छशी, भोजनम गत जीर्णानी आदरम अजराम मरम. अरे भोजनाचं काय विचारता? जेवण तर कोणीही खाऊ घालतं जगात. तुम्ही लोक सुद्धा तुमच्या घरी काम करणाऱ्या महेंद्र, ज्याला महिंदार म्हणतात, त्यालाही जीव घालतात. जीव घालणं म्हणजे खूप मोठा आहे का? भोजनम किम पृच्छशी राजा, अरे भोजनाचं काय विचारतो? आदरम किम न पृच्छती, सर्वात महत्वाचा आदर, स्वागत हे करणं अत्यंत गरजेचं आहे. ते आदर आणि सत्कार यांनी न केलेला असल्यामुळे श्रीकृष्ण म्हणतात, भोजनाला काय विचारतो? भोजनम गत जीर्णानी, अरे भोजन खाल्ल्यानंतर जीर्ण होणारच आहे, ते निघूनच जाणार आहे. भोजन कितीही खाल्लं तर उद्या भूक लागणार नाही का? लागणारच, परत खाण्याची इच्छा होणारच. पण आदरम अजरामरम, आदर केला तर तो अजर अमर शेवटपर्यंत राहतो. की बुवा यांनी आम्हाला जेवायला बोलवलं, त्यापेक्षा आदर सन्मान खूप मोठा केला, हा शेवटपर्यंत राहतो. अशा प्रकारचं श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्यांना सांगितलेलं आहे. आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती त्यांना अनेक प्रकारच्या माध्यमातून खरं सांगायचा प्रयत्न केला, अनेक प्रकारचं सांगितलं, परंतु त्या ठिकाणी पालथ्या घागरीवर पाणी.
पुढे कर्ण मनोगत ग्रहण कथ. एकदा गोसावी म्हणतात बाई श्रीकृष्ण चक्रवर्ती मिथिळेला गेले. पांडव सोबत होते. श्रीकृष्ण चक्रवर्ती कौरवाची शिष्टाई कौरवे न मानलीच नाही. पांडवांनी म्हटले जीजी आता कौनीपरी करावं, आता काय करावं, यांनी शिष्टाई मानली नाही, युद्ध तर होणारच, आता आम्ही कसं करायचं. तेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात अरे बाबांनो, युद्ध खूप सोपं नाही आहे. युद्ध प्रत्येक गोष्ट शांततेने जी केली ती महत्वाची राहते, पण जेव्हा भांडून किंवा युद्धाने शांततेने नाही केली ना, असं भांडून जर केलं तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होत नाही. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात अरे तुमचा भाऊ आहे कर्ण, हा कर्ण इतका शूर आहे की या कर्णाच्या हाते तुमचा पाचीचा मृत्यू लिहिलेला आहे. हा तुमच्या पाचीला सुद्धा मारून टाकेल, इतकी श्रेष्ठता या कर्णामध्ये आहे. आम्ही शिष्टाई का करतो की नको, ती खूप मोठी अशा प्रकारची विलयाला गोष्ट जायला नको, म्हणून आम्ही शिष्टाई करतो. पांडव म्हणतात कर्ण आमचा भाऊ आहे, मग कर्णाशी आम्ही जाऊ, आम्ही कर्णाला बोलवू आम्ही. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणतात काय तुम्ही जा. कर्णाच्या घराला गेले. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी पुढे जाऊन सांगितलं, कुंती देवीला सांगितलं. कुंती तुझी माता आहे असं कर्णाला सांगितलेलं आहे यावेळेस, की कुंती तुझी माता आहे असं कर्णाला सांगितल्यानंतर तो म्हणतो माझी माता आहे कसं काय जाणू मी, कुंती माझी माता आहे कशावरून. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी ओळख करून दिलेली आहे कर्णाची, की बुवा तू यामध्ये पडू नको, तू सुद्धा यांच्या बाजूने आहे, तू धर्माच्या बाजूने राहा, अधर्माच्या बाजूने तू चालू नको. हा प्रयत्न श्रीकृष्ण चक्रवर्तीचा आहे. हा प्रयत्न श्रीकृष्ण चक्रवर्तीला हे करायचा की हा अधर्माच्या बाजूने झाला तर मरून जाईल आणि अधर्माने गेल्यानंतर नरकाशिवाय पर्याय होणार नाही. तेव्हा त्याला मातेची ओळख करून देत आहे. तो म्हणतो कशावर, काय परीक्षा. तेव्हा पूर्ण कथा सांगितल्या गेलेली आहे की तुझी माता लग्न झालेलं नसताना सुद्धा एका मंत्राचा उच्चार केला नदीच्या काठावर, आणि त्या सूर्याच्या मंत्राच्या माध्यमातून कोण जन्माला आला, कर्ण. आता ही अविवाहित आणि हिच्या पोटी काय निष्पन्न आलं, बालक निष्पन्न झालं. मग आता आपली थू थू होईन जगात, म्हणून तिने काय केलं, तो कर्ण कशात सोडला, पाण्यामध्ये सोडलं. पुढे जाऊन ते वाढवलं ते वेगळं गोष्ट. अशा प्रकारचा कर्ण तुझा पिता आहे, आपल्या कुंती तुझी माता आहे आणि सूर्य तुझा पिता आहे. अशा प्रकारचं त्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्यांना दिलं. तेव्हा ते म्हणतात काय हरकत नाही, परंतु तुम्ही जे म्हणतात ते ठीक आहे, आतापर्यंत माझी माता कुठं गेली होती. मातेचे स्नेह ते नाही सांगित, कुठे गेली माता माझी. अनेक प्रकारचं समजवण्यात आलेलं आहे, परंतु काही समजला नाही. तेव्हा त्या कुंतीने त्याला एक मागलं, तुझ्याजवळ पंचाग्नी फुटा आहे, म्हणजे तुझ्याजवळ अशा प्रकारचा मंत्र आहे, तो वापस देऊन टाक आम्हाला पांडवांना, नाही तर तू या पाची पांडवाला मारून टाकशील. म्हणून त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीने कुंती देवीला विचारून तो जे कर्णाजवळ जी मंत्रविद्या होती ती काय केली, मागून घेतली आणि या कर्णाने कुंतीला नमस्कार केला. अशा माध्यमातून ही कथा पांडवाची आता शेवटी युद्धापर्यंत जाणार आहे आणि कर्णाला या ठिकाणी सांगून दिलेला आहे, पुढेही सांगणार की बाबा तू अधर्माच्या बाजूने होऊ नको. तो पुढे काय उत्तर देईल उद्या समजेल.